नमस्कार, होममेड नॅचरल कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे चिकन कोठा कलेजी, तर गावाकडच्या पद्धतीने काळ्या मसाल्यात. तर मी गावातून अर्धा किलो चिकन कोठा कलेजी आणली आहे. आता याचं मी मस्त झणझणीत काळ्या मसाल्यात तुम्हाला कालवण बनवून दाखवते. तर पहिल्यांदा आपल्याला 2-3 पाण्याने धुवून घ्यायचंय. कोठ्यांमधली आपल्याला ही पिवळी घाण काढून टाकायची आहे, कारण की यानी भाजी आपली कडू लागल. मी कोठा कलेजी 1-2 पाण्याने चांगले धुवून घेतले. आता याचे आपल्याला तुकडे करायचे. हे पहा, मी असे तुकडे करून घेतले. तुकडे करून घेतले मी. आता आपल्याला 2 कांदे चिरून घ्यायचे उकडीसाठी, आणि 4 कांदे आपल्याला काळ्या मसाल्यासाठी चुलीत भाजायचे. मी कांदा एकदम बारीक चिरून घेतलाय. आता आपल्याला कोठा कलेजी पहिल्यांदा उकडत टाकायची आहे. उकडीसाठी मी 2 चमचे तेल वापरणार आहे. आता पहिले आपल्याला कांदा लालसर परतून घ्यायचा आहे. कांदा मी लालसर परतून घेतलाय. आता याच्यात आपल्याला हळद टाकायची आहे. अर्धा चमचा हळद घेतली मी. हळद एकत्र करून घेतलं, लगेच त्याच्यात आपल्याला कोठा कलेजी टाकून द्यायची आहे. हे आपल्याला एकत्र करून घ्यायचंय. परत मी कांदा कोठा कलेजी चांगले एकत्र करून घेतले. आता याच्यात आपल्याला मीठ टाकायचंय. चवीनुसार मीठ टाकायचंय आपल्याला. आता हे एकत्र करून आपल्याला शिजायसाठी तांब्यावर पाणी टाकायचंय. आता मी याच्यावर झाकण ठेवून देते, म्हणजे आपले कोठा कलेजी लवकर शिजल. आणि याच्यावर परत थोडंसं पाणी टाकून देते, म्हणजे तेच पाणी आपल्याला कमी पडलं तर गरम झाल्यावर टाकता येईल. आता ही शिजोस्तोपर्यंत आपल्याला काळ्या वाटण्यासाठी लागणारे साहित्य काढून घेऊ. कांदे पण भाजून झाले.
वाटण्यासाठी लागणारे साहित्य मी काढून घेतले. 4 कांदे मी भाजून घेतले, मुठभर कोथिंबीर घेतली, 1 कांडी लसूण, थोडासा आल्याचा तुकडा, 1 मोठा चमचा धने, 1 लहान चमचा जिरे आणि 1 लहान चमचा बडीशेप आणि हे भाजलेलं खोबरं. आता हे आपल्याला कांदा आणि धने आणि बडीशेप आपल्याला तव्यावर परतून घ्यायची आहे. तर मी पहिल्यांदा आता पातेलं 5 मिनिटं बाजूला ठेवते. थोडंसं तेल टाकते मी. आता मी हे मसाले पाट्या वाटून घेते. पोटाकलेची पण एकदम चिकन शिजलंय आणि आपला मसाला पण वाटून झालाय. आता मी एका वाटीमध्ये हे काढून घेते. याच पातेल्यात आपल्याला फोडणी द्यायची आहे. फोडणीसाठी मी 3 चमचे तेल टाकून घेते. तेल गरम झाले, आता मी त्याच्यात वाटण टाकून देते. वाटण आपल्याला 1-2 मिनिटं परतून घ्यायचंय, कारण की आपण ते पहिलं भाजलं होतं. चांगलं परतून घेतलंय त्याला. आता याच्यात आपल्याला हळद टाकायची 1/2 चमचा, 1 चमचा घरची लाल मिरची पावडर, 2 चमचे चिकन मसाला आणि 1 चमचा गरम मसाला. आता ही परत आपल्याला एकत्र करून घ्यायचंय. एकत्र करून झाले, आपल्याला जे वाटणाचं पाणी होतं ते टाकून द्यायचंय. मसाले परतले आणि मसाल्याने तेल पण सोडले. आता याच्यात आपल्याला उकड टाकून द्यायची आहे. आता मी कालवणात मीठ नाही टाकलं, कारण की आपण उकडमध्येच मीठ टाकलं होतं. आता हे आपल्याला फक्त 5 मिनिटं शिजून घ्यायचंय. हे बघा, मी 5 मिनिटं कालवण शिजून घेतलंय. एकदम झणझणीत असा रस्सा झालाय. आता मी वाढून घेते. हे पहा, आपला ताट तयार आहे. मस्त चिकन कलेजी कोठा आणि त्याच्यासोबत इंद्रायणी तांदळाचा भात, तोंडी लावायला कांदा, लिंबू आणि आपली गव्हाची चपाती. अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.